सर गाडी चालवत असताना सहज बोले, अगर नमा मला ती चिक्की दे ना. पॅडी दादा होता गाडीत, त्यात लय किडे. तो बोला, सर कुठली चिक्की हवी आहे, झिंगरी चिक्की हवी आहे का? त्याच्यावर मी बोललो की सर नाही तर माझ्याकडे झिंकी चिक्की आहे, ती देऊ का? त्याच्यावर ते बोलले, त्यांनी एक तिसरा समोरून टाकला, मला चिक्की चिक्की बूम बूम हवा. मी नॉर्मली बोलायला लागलो की त्यांना वाटतं की तू तो नाहीयेस, तू वेगळा आहेस, तो वेगळा आहे, असं बऱ्याच जणांना वाटतं. तर ते कुठेतरी पुसण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यातनं काहीतरी एक वेगळं काम करण्यासाठी दादाने पामेने माझ्याकडून खरंच वेगळं काम करून घेतले आणि वेगळ्या छान भाषेत बोललोय मी. त्यांनी असे ते हात उघडणारे पिक्चर घेतला, गप करायचं मध्ये गमतीने म्हटलं त्यांनी की जसे टेस्लाचे दरवाजे उघडतात तसे त्याचे हात उघडले आणि तो चित्रपट मी करतो. त्यामुळे त्यांनी खर्च करताना पण त्या दरवाजासारखे हात पसरून खर्च केले. स्वप्नील दादा टोटली माझ्यासाठी नवीन होता, सो मला माहिती नव्हतं, बट इज अ जेम ऑफ अ पर्सन. त्याने ज्या पद्धतीने 25 रात्र अख्खा सेट लाईव्ह ठेवलाय, म्हणजे ही इज अ स्टार, बट ते स्टारडम कुठेही त्याच्या एकूण वागण्यात नव्हतं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. चिकी चिकी बुबुम बुम चित्रपटाची टीम आली. आज कसे आहात सगळे? टोणटोणीत. पण तू आज खूप छान दिसतोस. तयारीला जास्त वेळ लागला? होय. होय, जरा जास्त. पण हे सेटवरही होत होतं असं मी ऐकलंय. काय? हो. अरे बापरे, सेटवर म्हणजे बरं, तो असं नाहीये की तू मुद्दाम कुठेतरी गायब व्हायचा, तू काहीतरी रिहर्सल वगैरे करत असायचा, पण शोधाशोध अख्खं युनिट म्हणजे फक्त ऍक्शन बोलणं बाकी असायचं माझं. बाकी एवढं युनिट तो आपलं डीओपी सगळं घेऊन रेडी असायचा. आणि मग आमचा टुंबे यायचा, टुंबे म्हणजे याच्या चित्रपटातला कॅरेक्टर यायचा आणि मग अख्खे स्पॉट डेव्हलपमेंट सगळे टाळ्या वाजवायचे. म्हणजे सिनेमा रिलीज होण्याआधी टाळा घेणारा एकमेव नव्हता. हे जत्रेच्या सेटवर पण आहे. किल्लिंग सगळे रेडी आहेत, सगळे आलेत. अरे सावत्याला बोलवा. आत्ताच घे, सगळं रेडी आहे. आणि आत्ता आला सावत्या, काय तरी तो बोला की मी लिफ्ट मध्ये. सगळे म्हणतात कोणत्या, आपल्या की त्याच्या? पण इतकं सगळं मस्त सुरू असताना आज इंटरव्ह्यू घेतोय आपण. प्राजक्तापासून सुरुवात करूया. प्राजक्ता, पहिला जेव्हा फोन येतो म्हणजे प्रसाद दादाचा असेल की प्राजक्ता एक फिल्म करतोय, करशील का ग, ही फिलिंगच केवढी छान असते. पण मला दडपण आणणारी होती, कारण हे सगळे हास्यरथी महारथी आहेत. यांना मी 6-6.5 वर्ष बघतीये की काय लेवलला त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि कसे पंचेस ते काढतात आणि ते किती अवघड काम आहे. ते दिसताना फार सोपं दिसतं, परंतु विनोद निर्मिती, लोकांना हसवणं हे फार अवघड आहे. आणि मी कधीच विनोदी भूमिका केलेली नाही आणि मी पंच पाडण्यामध्ये माहिर आहे असं मी म्हणते. त्यामुळे मला दडपण आलं. मी म्हटलं दादा मला नक्की जमेल का? तर दादानी पुश केलं. दादा म्हणजे तू ऐक, तर तुला आवडेल. आणि तू म्हणाला तर तू म्हणाला होता, मला माहिती नाही, बहुतेक तू म्हणाला होतास. तो म्हणाला की तू जे सेटवर करते ना चुकल्यानंतर, तर ते सगळं तेच हवंय आम्हाला, तुला माहिती नाही, तू कॉमेडीच आहेस. तर आय थिंक आधी दादानी पुश केलं, मग ह्यांनी मला पूर्ण नरेशन दिल्याशिवाय तू काय डिसिजन घेऊ नको. आणि हा एक दिवशी आला आणि त्यांनी अख्खं नरेशन दिलं आणि मग तेव्हा मी कन्व्हिन्स झाले की हो यार, हे कॅरेक्टर गोड आहे आणि चित्रपट फक्त विनोदी विनोदी एका तर नाही, त्याच्यामध्ये काहीतरी म्हणणं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी से आहे, टेक अवे आहे. सो मला कथा फारच आवडली आणि या दोघांनी इतकी छान फुलवली. मला असं वाटलं की ही संधी आणि या सगळ्यांबरोबर हे शिकण्याची, हा पण जॉनर हाताळण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याची. तेव्हा हास्यजत्रेमध्ये तुम्ही 12-15 मिनिटाच्या स्किटमध्ये काही नाही करू शकत. फिल्म प्रोसेसमध्ये 25 दिवस तुम्ही एकमेकांबरोबर असता, तेव्हा ऍक्च्युअली विचारांची आणि कलेची, टॅलेंटची देवाणघेवाण होते. सो मी हे संधी म्हणून पाहिलं की आपण या निमित्तानं त्यांच्याकडून काहीतरी विनोदाचं आपण लेणं घेऊ शकतो. सो मला आनंद होतोय की या टीम बरोबर मी ऍक्च्युअली काम करते. पण लुक फार बोलते की दडपण आम्हालाही आलं होतं. म्हणजे इतक्या लांब केसांची फुलवंती डायरेक्ट एवढं जाणायची. शास्त्रीजी शास्त्री असं ओरडणारी डायरेक्ट टुमदेव बोलते. बापरे, ते ऑन ऑफ करणं खरं तर कलाकारासाठी फार डिफिकल्ट असतं. पण लुक फार क्रिएटिव्ह आहे. ती आयडिया कोणाची होती की प्राजक्ताला बॉबकट मध्ये आपण? अख्ख्या टीम मध्ये पहिला लुक माझ्या डोळ्यांसमोर सेट झाला असेल तर तो प्राजूचा असेल. की ती मला ती एवढ्या म्हणजे बेसिकली तिचं कॅरेक्टर रावी पेंडुरकर नावाचं कॅरेक्टर करते ती आणि शी इज अ हनीमून प्लॅनर. बेसिकली फिल्ममध्ये तिचा बिझनेस हनीमून प्लॅनरचा आहे. सो पहिला सर्वात
कुठला पहिला लुक माझा सेट झाला असेल तर तो प्राजक्तासाठीचा होता, जो तिनं होकार दिला मी तिला दाखवलं पण की बघी अशी दिसणार. दादा कशी दिसेल मी ह्या लुक मध्ये कधीच काम केलं नाही, म्हटलं छानच दिसशील तू. इनफ बावट दिसणं अपेक्षित आहे, त्यामुळे हे छान आहे असं म्हणत. नाही पण सगळं खूप छान झालंय. लेखक आणि अभिनेता प्रथमेश, काय सांगशील चित्रपटाबद्दल आणि कसं जुळून आलंय की माझ्यासोबत दादा लिखाण करेल की मी दादासोबत लिखाण करेल, हे काय आहे? एक माणूस नाहीये इथे, त्याचं नाव घेतो ओंकार राऊत. पहिली मिटिंग आमची दादरला झाली, याच्याकडे गोष्ट होती आणि तो बोलला एक मिटिंग करूया, एक सिनेमा करायचा आहे. आणि ओंकार राऊत मी आणि आम्ही तिथे बसलो आणि तिथे एक कथा फायनल झाली आणि तेव्हा कळलं, म्हणजे असं नव्हतं की तू माझ्यावर काम कर, तो असं होतं की आपण करतोय. त्याने माझं असं नाही अरे मी तुझ्यातला हा चाम बघितला आणि मी तुला काम देतोय असं काही नव्हतं, तो आपण करतोय. आणि कथा त्याच्या डोक्यात जी होती ना ती ऐकून खूप चॅलेंजिंग वाटली की एवढी सगळी कॅरेक्टर्स 2 तास रिअल टाइम मधली गोष्ट लिहायला खूप चॅलेंजिंग असते, कारण तुम्हाला ती इम्पॅक्ट ठेवावी लागते. आणि मग ते चॅलेंज असं वाटलं की यार आपण याच्यावर काम करूया, होईल की नाही होईल माहित नाही. मग त्याच्यावर मी दिवस मागून घेतले आणि मग सगळं काम सुरू झालं. पण ही कथा जी आहे ना ही 3D आहे असं मी सांगेन, कारण या कथेतील जी कॅरेक्टर आहेत त्यातलं कुठलं ना कुठलं कॅरेक्टर तुम्हाला तुमचं वाटेल किंवा तुमच्यातलं वाटेल. सो तुम्ही त्या कथेत आपोआप स्वतः जाणार आहात. म्हणजे जो काकाचा बंगला आहे जो आपण टीजर मध्ये बघतोय, तुम्ही सिनेमा बघताना तुम्ही स्वतः तिथे असणार आहात असं तुम्हाला वाटेल. सो मी म्हणून त्या कथेला 3D कथा म्हणतोय, कारण त्यातली जी कॅरेक्टर्स आहेत, त्यातले जे सिच्युएशन्स आहेत, त्यातले ट्विस्ट टर्न, सस्पेन्स, ह्युमर, इमोशन्स जे काही आहे ते कदाचित तुमच्यावर कधी ना कधीतरी घडलेलं असेल. सो तुम्हाला ते खूप आवडेल आणि खूप मजा आली आम्हाला. आमच्यात भांडणं खूप झाली, आमचे डिस्कशन्स खूप झाले, आम्ही 1.5 तास भांडलोय एकमेकांशी छोट्या छोट्या पॉइंट्स वरून. कलाकारांबरोबर फॉर द बेटरमेंट ऑफ द फिल्म प्रोजेक्ट. हा म्हणजे कलाकारांबरोबर नरेशन देतात, प्रत्येक तिचे काही पॉइंट्स होते, ह्याचे काही पॉइंट्स होते. हे पण सांगेन की तिचं जे नाव रावी आहे तिने स्वतःच केलेलं आहे. हा आणि तिने ह्याचं पण नाव तिने ठरवलं, ह्याच्या पत्रिकेतलं नाव आहे टुमदेव. तर असं आलं की तिने त्याला विचारलं तुझं नाव काय आहे, टुमदेव. नाव काय? हा तर हा बोला टुमदेव. तर दिले छान आहे, मग हा बोला रे ठेवूया. मग तिकडे असं झालं, 3 जण हो बोलतायत, मग हा चला ठेवूया. सो ते झालं. किंवा आपले नारकर सर आहेत त्यांना मी ऑडिओ कॉलवरती नरेशन दिलं होतं आम्ही, म्हणजे ते US ला असतात. सो सर्वात छोटं नरेशन हे मी प्रोड्युसरला दिलं एक 20-22 मिनिटाचं, पण त्यांना त्यात ती गोष्ट आवडली होती, हो बोलले. दादावर त्यांचा कॉन्टॅक्ट चालूच होता. ओव्हरऑल गोष्टीबद्दल सांगायचं झालं तर मी नेहमीच बोलतो की ही गोष्ट तुम्हाला रिलेट करणारी आहे किंवा ही गोष्ट तुमच्या सोबत घडलेली आहे, सगळं आहेच. पण आपण जे म्हणतो ना की काही सिनेमे हे कॅरेक्टर्सचे असतात, ही कॅरेक्टरची गोष्ट आहे, त्यामुळे ती तुम्हाला जास्त आवडेल. आणि अजून एक वन लाईन मध्ये सांगायचं झालं तर आपण म्हणतो की एक दरवाजा बंद झाला तर 100 दरवाजे ओपन होतात. ही गोष्ट उलटी आहे. त्याच्यात एक बंद झालेला दरवाजा ओपन करण्यासाठी आम्हाला 100 दरवाजे बंद करावे लागणार आहेत, अशी ती कॅरेक्टरची धमाल आहे सगळे. किती छान. पण हे जे मगाशी तू एक वाक्य बोलला की आमच्यात खूप भांडणं झाली, पण ती प्रोजेक्टच्या चांगल्यासाठी. एक असं ना की आपण खूप मनापासून काहीतरी लिहितो आणि प्रत्येक लेखक ना प्रेमात असतो. 4 ओळी जरी लिहिला ना की असं वाटतं की काय लिहिलंय यार मी, आणि तो असं ऐकत हा बोला की नाही रे बरोबर नाहीये. तिथे स्वतःला एक बॅकफुटला ठेवून चल दादा आज तू म्हणतोस तसं करूया. नाही हे असं झालं असतं अंकिता, चल दादा तू म्हणतो तसं करूया, तर भांडणं झाली नसती. म्हणजे तोही अडून होता. कसं आहे की मला असं नेहमीच वाटतं की त्या डिबेट मधनं जी कलाकृती निर्माण होते ना ती उत्तम असते. म्हणजे त्याने हा कधी विचार केला नाही की चल दादा डिरेक्टर, म्हणजे एकतर तो दादा आहे प्लस डिरेक्टर आहे, चल तो त्याने 4 पावसाळे जास्त पाहिले, तो बोलतो त्याला आपण हो बोलूया, तसं नाही केलं त्याने. सो मला हे वाटतंय, पण हे का वाटतंय याची त्याकडे कारणं होती, किंवा त्याच्या गोष्टी हाणून पाडण्यासाठी मला हे का वाटतंय याची माझ्याकडे कारणं होती. आणि मला ते आवडायचं. म्हणजे मला आम्ही इथेही भांडणं झाली, आमची सेटवरही बऱ्यापैकी, म्हणजे अख्खं नाईट शूट करत होतो आम्ही 7 ते 7, आणि 7 नंतर कलाकार झोपायला जायचे किंवा लोणावळा जवळ होतं. तर आमच्याकडे एक फुडी माणूस होता स्वप्नील जोशी, तो स्वप्नील दादा सगळ्यांना खायला घेऊन जायचा लोणावळ्यात वगैरे. तर मला आठवतं 2-3 वेळा असं झालं की 7 एक तर नाईट अख्खी शिफ्ट झाल्यानंतर 7 वाजता जे आज शूट करायचं त्याच्यावर मी आणि पम्या डिस्कस करायचं. तर मला हाही एकदा आठवतोय की आम्ही दोघं जवळजवळ 2 तास भांडतोय आणि सावता कम्प्लीट असंच होता डुलक्या खात. सावता तुला काय वाटतं? दादा तुझं बरोबर परत डुलका खायचं. सावता बोल ना काहीतरी. नाही पम्या बोलतो ते पण पटतंय दादा असं.
त्याचा 1-2 तास शेवटी तो बोलला, ऐका ना तिघांनी झोपूया, तुम्ही थोडा विचार करा, आपण संध्याकाळी डिसिजन घेऊया. बट मला असं वाटतं की ती व्हायला पाहिजे क्रिएटिव्हली भांडणं, नाहीतर एका मोमेंटला ते चेपणं होईल, ज्याला काही मजा नाही. म्हणजे समुद्र मंथन झाल्यानंतर त्यांना अमृत मिळालं, तसं हे आमचं विचार मंथन झाल्यानंतर हे एवढं चांगलं स्क्रिप्ट मिळालं असं म्हणेल. तू म्हणतेस असं का, तू बॅकफूट ह्या क्रिकेटच्या भाषेत बोलतेस म्हणून सांगतो की समोरचा बॅकफूटला केला जातो जेव्हा फ्रंट फूटवर एक खूप कमाल खेळत असेल तेव्हा, कारण त्याला खेळण्याची, कारण तो फ्रंट फूटवर कमाल खेळतो हे मला माहिती आहे. सो त्यावेळी मी बॅकफूटला येणं मला नेहमीच चांगलं वाटतं. सो ते आमचं ते इव्हेंट आहे, त्याच्यामुळे ते खूप छान प्रोजेक्ट झालं असं वाटतं. आणि आम्हाला फार फायदा झाला की दोन्ही लेखक सहलेखक दोघेही एकत्र त्यांनी लिहिलेले आहेत, तर दोघेही लेखक सेटवर आहेत, त्यामुळे बोलताना की हे वाक्य असं नव्हतं घ्यायचं ठरलंय, हे काय घेतलं, याचा टोन असा आहे, हे तर एकदा मला आठवतंय मी याला बसवलं होतं की 1 मिनिट हे मला नाही, हा टोन मला पकडता चालेल नाही, तर तू बघ हे बरोबर आहे का, मग तो बोलायचा, मग ते कॉपी करायचंय. काही ऍक्शनच्या बाबतीत मी त्याला म्हणले तू कर, मग मी ते तसं कॉपी पेस्ट करेन. सो ह्या पण गोष्टीचा खूप फायदा होतो कलाकारांना की लेखक सेटवर आहे पूर्ण वेळ. अगदीच माझा मगाशी इंटरव्ह्यू झाला तर त्याने खूप छान वाक्य वापरलं की सगळेच दिग्दर्शकाचे कलाकार आहेत, म्हणजे ते स्वतःच्या मनाने फार कमी करतात, मी सांगतोय ते करतात, आणि ती फार एक जमेची बाजू असते सेटवर की कलाकार मी बोलतोय ना की असं कर, त्याने तेवढंच करावं. आपण कधीही ओव्हर करायला जातो किंवा थोडंसं आपलं घेतो, तर एक दिग्दर्शकाला असतं की बाबा बस, कदाचित तिथे कात्री लागू शकते. तर तू किती ऐकले किंवा किती ओरडा बसलाय किंवा ओरडतो हा सेटवर की नाही? दादा जगातला सगळ्यात चिलॅक्स डिरेक्टर आहे हे मी इथे सांगू इच्छिते. मी त्याला एकदा म्हणलं होतं, मीच ओरडत होते ना, दादा तू स्वतःची काळजी घेत नाही, तू स्वतःची काळजी घे. तो आजारी होता सेटवर, तो इंजेक्शन घेऊन उभा राहायचा, म्हणजे काय आता, आणि मलाच दुःख व्हायचं की कसं असं की तू का नाही काळजी घेतेस वगैरे वगैरे. तर खूप शांत आहे तो. इनफॅक्ट ही त्याची खूप चांगली क्वालिटी आहे. एक तर तो सगळ्या आजूबाजूच्या मंडळींना इन्व्हॉल्व्ह करून पुढे जातो. म्हणजे आता मी माझंच उदाहरण घेईन, मी जेव्हा एक फिल्म करत होते तेव्हा मी यांना बाकी कुठल्या डिपार्टमेंटमध्ये इन नाही करू शकले, इतकी जवळची माणसं असून मी फक्त अभिनेत्री म्हणून त्यांना मी जवळ घेऊ शकले प्रोजेक्टसाठी. पण हे मला त्याचं वैशिष्ट्य वाटतं ना की तो सगळ्या प्रोसेसमध्ये, मग कास्टिंग पण असेल ना तरी देखील तो सगळ्यांबरोबर बसणार, सगळ्यांची मतं घेणार, सगळ्यांचं म्हणणं ऐकणार, आणि त्याच्यात तेवढं पेशन्स आहे. तो छान सगळा विचार करून काही प्रॉब्लेम नाही, आज नाही डिसिजन झाला उद्या घेऊ असं निवांत डिसिजन घेतो ना, त्यामुळे ते घाईघाईतले डिसिजन्स होत नाही, त्यामुळे ते परफेक्ट होतं. आय स्टील रिमेंबर की लावणीसाठी कास्टिंग चालू होतं आणि किती दिवस चाललेलं. एके दिवशी मी वैतागले, अरे करा पटकन फायनल, मी नाचू का आता, एवढं सगळं झालं होतं. तर त्याच्यात तो पेशन्स आहे, त्याच्यात तो शांतपणा आहे, आणि जो डिरेक्टरसाठी फार गरजेचा आहे, कारण तो जर चिडला तर ना तर सगळ्या सेटचा मूड आणि वाईब चेंज होते, ती सगळी चिडकी रागीट होऊन जाते. तो शांत असेल ना तर बाकी सगळ्यांचे अख्ख्या 25 दिवसांच्या शेड्यूल मध्ये तो फक्त एकदा चिडला होता, फक्त एकदा, आणि तो पण खूपच त्यांनी माती, म्हणजे मेजरच माती खाल्ली होती, त्या लाईट मधनी खाल्ली होती आय गेस. तर अदरवाईज तो फार शांत आहे आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो. सो मी ओरडा नाही खाल्ला, उलट आम्ही हट्ट करत होतो. म्हणजे एक शॉट आहे तर मी बघितलं, अरे ही माती खाल्ली मी, हे बरं नाही, छान आहे राजू, नाही परत करायचं, मी परत केला, परत अरे ह्याच्यापेक्षा पहिला बरा होता, परत एकदा असं मी आय थिंक 3-4 रिटेक्स घेतले त्याच्याकडून, आणि शेवटी आय थिंक त्यांनी पहिलाच लावला असेल. सो उलट हट्ट करू शकत होतो की नाही दादा अजून बरं करते ना, प्लीज अजून एक घे वगैरे टेक. ती छान. पण आता टुमदेवकडे येऊया. कसं झालं हे सगळं? टुमदेव नक्की काय आहे? नावच इतकं इंटरेस्टिंग, आणि बहिणीने दिलंय तर जास्त अजून इंटरेस्टिंग आहे. तिला टू या शब्दाचा फार तर ती नावाची गोष्ट सांगितलीच सगळ्यांनी सांगितली मगाशी की तिने तिचं नाव. ते मला आहे ना जरा एक नवीन माहिती कळलेली की तुम्ही तुमच्या नावरस नावाचा जर जास्त वापर कराल तर ते तुमच्या करिअर ग्रोथ साठी खूप बेटर असतं. सो आता ह्याचं जे नाव आहे ते तर आम्ही बदलू शकत नाही ना, पण मग फिल्म मध्ये कॅरेक्टर डेफिनेटली करू शकतो. आणि मित्र तर नावाचं काही बंधन नाही की म्हणजे शास्त्री करून फुलबंदी सारखं हेच पाहिजे असं काही नव्हतं ना, त्यामुळे करू शकलो आम्ही. म्हणजे आता आम्ही असं करायला पाहिजे की हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे, आज माझ्यासोबत आहे टुमदेव माने. मग इकडे एक लाफ्टर पहिला येणार तुला नावावरच. नाही, कॅरेक्टर खूपच कमाल आहे. आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सध्या हास्य जत्रेतनं म्हणजे आमच्या सातारी भाषेत बोलतो वगैरे, सो सगळ्यांना खूप तसं ऐकायची सवय झाली. मला कित्येक जणांना असं वाटतं की
मी नॉर्मली बोलायला लागलो की त्यांना वाटतं की तू तो नाहीयेस, तू वेगळा आहेस, तो वेगळा आहे, असं बऱ्याच जणांना वाटतं. तर ते कुठेतरी पुसण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यातनं काहीतरी एक वेगळं काम करण्यासाठी दादाने पामेने माझ्याकडून खरंच वेगळं काम करून घेतले आणि वेगळ्या छान भाषेत बोललोय मी. त्यामुळे खरंच माझं कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे. आणि आम्ही सगळे ज्या ट्रिपवर गेलोय त्या ट्रिपमध्ये मी एका अजून वेगळ्या ट्रिपवर आहे फिल्म मध्ये. सो त्याची धमाल काय ती फिल्म मध्ये कळेलच, त्यासाठी फिल्म बघायलाच लागेल. अगदीच. आणि या गप्पांमध्ये प्रोड्युसर नारकर सर आपल्या सोबत आहे. सर खूप स्वागत तुमचं. आणि पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला, का चिकी चिकी बूम? म्हणजे प्रत्येक निर्मात्याला एक प्रश्न असतो ना की हा चित्रपट निवडण्यामागचं कारण काय असतं, कारण का प्रत्येक निर्माता एक गणित करतो. तुमचं गणित काय होतं आणि का चिकी चिकी बूम? कसं माहिती ना की म्हणजे आज ह्यांना कोणालाही विचारलं तर मी पहिला एक ऍक्टर आहे, ओके, किंवा डिरेक्टर आहे. मी ऑलवेज प्रोड्युसरचे उंबरटे घासतो की मला काम हवं किंवा मला काहीतरी हवं, बरोबर. आता जेव्हा मला कोणतरी विचारतं तो माझ्यातला ऍक्टर म्हणतो अरे ह्याला दे काम, कारण हा एवढा चांगला माणूस. जर आणि माझी आणि प्रसादची खूप चांगली वेवलेंथ जमली पहिल्यापासून. म्हणजे पहिल्या भेटीला जेव्हा एअरपोर्टवर ह्यांना पिकअप केलं तेव्हापासून ते आतापर्यंत. सो तेव्हा मी असा विचार केला की आजपर्यंत मी लोकांकडे काम मागायचो, आज अशी एक संधी जर चालू झाली आहे की आज मी ह्या सगळ्या, आणि ही कशी टीम आहे माहिती आहे ना की 30 वर्षाची वगैरे अशी, 30 वर्षाची म्हणजे ऍव्हरेज सांगतो की एवढी यंग टीम जर तुम्हाला मिळते आणि अशांबरोबर तुम्हाला काम करायला मिळतंय, तर तेव्हा मी म्हटलं की हे छान काहीतरी जमतंय आपल्यासाठी. आणि म्हणून मी पहिल्यांदा होकार दिला. म्हणजे मी म्हटलं, हा जेव्हा मला सांगत होता की अरे सर असं करायचं सर तसं काय, म्हटलं मला काही लक्ष नव्हतं. मी म्हणत होतो हा मी मूव्ही करणार आहे, म्हणजे एवढ्या ह्याच्यात माझं पूर्ण चालू होतं. आणि तसा मी हो म्हटलं. पण एक म्हणजे जेव्हा प्रसाद त्याच्या मागे उभा आहे म्हटल्यानंतर मी पुढे काही विचारच केला नाही. सो तो माझा प्रोड्युसरचा खरा प्रवास आहे. अगदीच. मला तुम्ही असं बोललात की मी कलाकार पण होतो. सर, या चित्रपटात जर तुम्हाला एखादी भूमिका साकारायची असती, तुम्ही कोणत्या कलाकाराची साकारली असती? असं काही नव्हतं माझ्या डोक्यात, कारण काय साकारायची झाली तर मला कुठलं आवडलं नाही. मग मला भैयाची भूमिका आवडली असती. माझा रोल कापला नाही, कारण पॉलिटिशियन लीडर वगैरे हे अंगात असल्यामुळे कदाचित मला त्याची भूमिका आवडली असती, कारण मी एवढा लहान होऊ शकत नाही. पण हे ट्युनिंग कसं आहे, म्हणजे दिग्दर्शक आणि निर्माते, नेहमी आपण असं म्हणतो की निर्माते ऐकत नाहीयेत, निर्मात्यासमोर दिग्दर्शक माझा ऐकत नाहीये. इथे हे बॉन्डिंग फार वेगळं आहे. सुनील सरांची ही पहिली चित्रपट निर्मिती असली ना तरी एकूणच अख्ख्या प्रवासात ते कुठेही जाणवणार नाही. म्हणजे मी मागे गमतीत ह्यांना म्हटलं होतं एकदा, सरांकडे ना टेस्ला कार आहे तिकडे एलेला, आता ते किती आहेत कुठलं मॉडेल आहे सोडून दे, पण सरांकडे एक टेस्ला कार आहे जिचे दरवाजे असे उघडतात ते पंखासारखे. सो त्यांनी असे ते हात उघडणारे पिक्चर घेतला गप करायचं मध्ये गमतीने म्हटलं त्यांनी की जसे टेस्लाचे दरवाजे उघडतात तसे त्याचे हात उघडले आणि तो चित्रपट मी करतो. त्यामुळे त्यांनी खर्च करताना पण त्या दरवाजासारखे हात पसरून खर्च केलेला आहे. म्हणजे आता गाणं तू पाहिलं असेल चिकी चिकी बूम, व्हर्च्युअली शूट होणारं, म्हणजे मला वाटतं फार कमी शूट झालेत मराठी चित्रपट सृष्टीत व्हर्च्युअली शूट होणारा. सो खर्च एवढा होता त्या शूट करायला गाण्याला, पण त्याच्यासाठी त्यांनी कुठे आडकाठी आणली नाही. तुम्हाला वाटतंय ना हे वेगळं काहीतरी होईल, करा, बिंदास करा. कूर नाटकाच्या दरम्यान मी अमेरिकेत होतो, त्यांच्या लॉस एंजेलिसला त्यांच्या घरी वास्तव्याला होतो आम्ही. आणि त्या दरम्यान सरांनी सांगितलं होतं खूपच छान वेवलेंथ जमली त्या 7-8 दिवसात. आणि म्हणजे मला वाटतं 38 वर्ष भारत सोडलं, म्हणजे 1986 सोडला. आम्ही गमतीत नेहमी म्हणतो माझा जन्म झाला आणि त्यांनी भारत सोडलं की बाबा आता भारताची काळजी करायला एक जण आला इथे, मी जातो अमेरिकेत करून. सो त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यात पण असं झालं की मला ना आता माझ्या मातृभाषेचे ऋण परत फेडायचे की मी जिथं आलो की ह्यांनी अगदी विजय पाटकरांपासून जयवंत वाडकरांपासून बीएसटीची नाटकं, बँकेची म्हणजे मी शिवाजी साटम किंवा सतीश पुळेकर म्हणजे त्या बॅचचा मी आहे. तिकडनं मी कामाला सुरुवात, सगळ्यांनी महेश मांजरेकर बरोबर मी काम केलं. किंवा म्हणजे सिरियल कुठलं तर गजरा मुश्किली, त्यावेळेला एकच चॅनल होतं आणि तो पण माझा एक दुसरा होता की मी कंटाळून निघून गेलो अमेरिकेत की इथे काय माझं भलं होणार नाही. पण सो तिकडनं सुरुवात केली होती. किंवा एकांकिका स्पर्धा INT असायची, उन्मेष असायची,
युवक बिरादरी नावाची असायची त्यावेळेला, त्या सगळ्या ह्याच्यात मी भाग घ्यायचो. आणि सो तिकडनं जी माझी नाटकाची सुरुवात झाली ती मी तिथे पण मी जवळजवळ 40 नाटकं स्वतः बसवली आणि केली अमेरिकेत. म्हणजे माझा नाटकाचा प्रवास चालूच होता. त्याच्यात 2006 मध्ये हॉलिवूडमध्ये मी कामाला सुरुवात केली. सो 2006 ते आता 25 म्हणजे 19 वर्ष मी हॉलिवूडमध्ये काहीतरी, म्हणजे आता ह्या वर्षी लोला नावाचा माझा मूवी नेटफ्लिक्सवर आहे. सो असे माझे मूवीज येत आहेत. पण मी एक तिकडचा कलाकार आहे ज्याचा इकडे काही संबंध येत नाही. पण ती एक मनात भावना होती आणि म्हटलं तसं की काहीतरी करायचं हे असतंच मनात. आणि $1 86 त्यामुळे तो पण जरा फरक पडतो ना, त्यामुळे ते इझी जात होतं मला करायला. आणि म्हटलं करूया, प्रयत्न करूया. आणि आवड होती पहिल्यापासून आणि म्हणून हा प्रकार झाला सगळा. किती छान. पण कसं असतं असे निर्माते लाभणं पण खरंय. मला इतका आता आय एनवी यू राईट नाव. मी आता तेच बोलणार होते की ही इज व्हेरी ब्लेस्ड. निर्मात्यांची अशा म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी प्रमोशनला ते फिजिकली उपस्थित राहतात. शूटिंगच्या वेळेस त्यांचा मुलगा पूर्ण वेळ सेटवर होता, त्यांनीच एक्झिक्युशन इनफॅक्ट सगळं पार पाडलं. सो अशा पद्धतीचा सपोर्ट असेल ना तर मग क्रिएटिव्ह लोकांना त्यांचं क्रिएटिव्ह काम करायला सोपं जातं. अदरवाईज दोन्ही जर धुरा सांभाळायची असेल तर मग तारेवरची कसरत होऊन जाते. सो थँक्यू सुनील. ती आम्ही बघितली तारेवरची कसरत आणि खूपच आहे. नाही, शूटिंगच्या वेळेला पण मी येणार होतो, पण माझा स्वतःचा तिथे बिझनेस असल्यामुळे मला त्या वेळेला जमत नव्हतं यायला. त्यांनी त्या बिझनेस मध्ये कमवून ते इथे टाकत होते लिटरली. पण अंकिता मला खात्री आहे मी ह्याच्यात डबल कमवणार हे पण महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे मला इथे शूटिंगच्या वेळेला येता आलं नाही. मग मुलगा म्हणाला बाबा मी जातो आणि मी सगळं हे बघतो, तू नाही. पण खरं म्हणजे सर नसले ना शूटिंगच्या दरम्यान तरी श्री नारकरांचा मुलगा, आमची सेजल पेंटर, आमची सहनिर्माती आणि वैभव जाधव या तिघांनी ज्या पद्धतीने प्रोडक्शन हँडल केलं, म्हणजे काय होतं बऱ्याचदा ही जी चिकी चिकी बूम बूम फिल्म आहे ती अख्खी एका रात्रीत शूट झालेली आहे. एका रात्रीतला प्रवास, एका रात्रीची गोष्ट आहे. 25 रात्र आम्ही शूट करत होतो सलग. दिवसा जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली ना तर तुला लगेच पळता येतं काय आणायचं, कुठं खालून काय, अगदी बेसिक चहा पावडर साखर मी म्हणेन. किंवा आपण मुंबईत किंवा गावातल्या ठिकाणी करतो त्यावेळी मुळात हे ठिकाण जे लोकेशन आयसोलेटेड ठिकाणी होतं आणि त्यात अख्खं शूट रात्रीचं होतं. 7 ते 7 ची शिफ्ट असायची. सो एकही दिवस मला असं झालं नाहीये की मी आज शूटला गेलो आणि मला हे तयार नाहीये किंवा मला ही रिक्वायरमेंट होती ती मिळाली नाही. सो प्रोडक्शन म्हणजे सुनील सर इथे नसले तरी श्री, वैभव आणि सेजलताईने ज्या पद्धतीने प्रोडक्शन हँडल केलंय, हॅट्स ऑफ. आणि मला रात्री म्हणजे आमच्या रात्री इकडे किंवा आमच्या दिवसा म्हणा यांचा रात्रीचं शूट नियमित कॉल असायचे श्रीचे की बाबा आता काय करू किंवा आता हे असं, कारण त्यांच्याकडे दिवस असायचं ना त्यामुळे मी जागा असायचो श्री. त्यामुळे मला ते सगळं आखो देखा हाल करायचा की आता हे झालं, आता हे शॉट झाला, हे झालं, ते झालं वगैरे वगैरे. सो पण हा विश्वास निर्मात्यांचा कलाकारांवर असणं ही तितकाच महत्वाचं आहे की मी समजा परदेशात आहे, एक टीम आहे किंवा एक प्रसाद खांडेकर नावाचा व्यक्ती आहे जो मला फसवत नाहीये किंवा तो ऍज इट इज मला काहीतरी करून देतोय, हे पण असणं खूप महत्वाचं आहे दादा. खरंय म्हणजे. आणि मी त्याबद्दल नेहमीच त्यांचे आभार मानतोय म्हण किंवा थँक्स म्हणतोय म्हण. कारण किती म्हटलं तरी जसं आत्ता सरांनी बोलता बोलता सांगितलं की ते डॉलर रुपीज हा एक वेगळा हिशोब होता. पण दुसरं काय माहिती ना की म्हणजे मी असा विचार करतो की मी जेव्हा 30-36चा होतो त्यावेळेला माझ्यासाठी कोणी निर्माता आला नाही की बाबा मी तुझ्यासाठी काहीतरी करतो. सो तो पण माझ्या डोक्यात एक विचार होता की जर आपल्या समोर एक कलावंत आहे, आणि मी म्हटलं असं कूरच्या अगोदर मला प्रसाद खांडेकर माहिती नव्हतं कोण, कारण काय मी हास्य जत्रा बघत नव्हतो, कारण अमेरिकेत मला दिसत नव्हती वगैरे. पण जेव्हा कूर नाटक येते म्हटल्यानंतर मी ती बघायला सुरुवात केली तेव्हा मला या सगळ्यांची ओळख झाली आणि तेव्हा मला कळलं की हे कलाकार खूपच उजवे आहेत. म्हणजे त्यांच्यासारखं कलाकृती आज कुठे कोण एवढ्या लेवलची ऍक्टिंग कुणी करत नाहीये हे मला जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी तो विचार केला की हे आपण कूर नाटक करायचं. आणि मग मी ते कूर कण्णी सगळ्यात शेवटी घेतलं. ते आय वॉज द लास्ट वन टू ते नाटक घेण्यात, कारण बाकीच्या सगळ्यांनी ऑलरेडी आपापले घेतलं. लॉस एंजलस साठी मी राहिलो होतो शेवटचा. पण तो एक मनात विचार होता की मी जेव्हा 30-36चा होतो त्यावेळेला मला कोण नव्हतं. सो आता दिस इज माय टाइम टू गिव्ह बॅक. सो तसं. आणि एक योगायोग माहितीये तुला, म्हणजे हा योगायोगच म्हणावा लागेल, कारण त्यांनी आता सांगितलं असं ते कलाकार खूप उत्तम कलाकार आहेत त्यामुळे त्यांनाही सेन्स ऑफ ह्युमर प्रचंड आहे त्यांचा. सो आम्ही हॉलिवूडला जात होतो. सर त्यांच्या गाडीतनं आमचा प्रवास चालू होता. मी, नम्रता, पाडीदादा आणि
विशाखाताई साहेब चौघांच्या गाडीत बसलेलो आणि नमाकडे ना खूप साऱ्या चिक्क्या होत्या. आताही सरांकडे तो व्हिडिओ आहे, आम्हाला बघितलं की आम्हाला हसायला येत होतो. तो योगायोग म्हणावं लागेल. तेव्हा सर गाडी चालवत असताना सहज बोले, अगं नमा मला ती चिक्की दे ना. पॅडी दादा होता गाडीत, त्यात लय किडे. तो बोला सर कुठली चिक्की हवी आहे, झिंगरी चिक्की हवी आहे का? त्याच्यावर मी बोललो की सर नाही तर माझ्याकडे झिंकी चिक्की आहे ती देऊ का? त्याच्यावर ते बोलले, त्यांनी एक तिसरा समोरून टाकला, मला चिकी चिकी बूम बूम हवा. लिटरली. आणि हे ठरलं नव्हतं तेव्हा फिल्मचा वगैरे कशाचाही संबंध नव्हता आणि ते झालं. आणि आम्ही खूप मजा केली. म्हणजे माझ्या टेस्लाला मी माझ्या फोनवरनं गाडी सुरू करू शकतो. तर एकदा विशाखा अशीच फ्रंट सीटवर बसली होती, आम्ही सगळे बाहेर आलो होतो आणि मी म्हटलं आपण जरा विशाखाची मजा करू. आम्ही सगळे बाजूला आलो आणि लांब बोलत त्यांनी व्हिडिओ पण काढला आणि मी गाडी सुरू केली. अरे वाचवा वाचवा अरे वाचवा नावाचा एक हे असतो की त्याच्यात मी गाडी कशी पुढे मागे करू शकतो. आम्ही खूप मजा केली. म्हणजे सांगायचं काय की 10 दिवस होतो आणि खूप मजा आली. हे नाव स्वप्नील दाने सुचवलं. चिकी चिकी बुम बुम हे नाव स्वप्नील जोशी यांनी सुचवलं. किती तुमच्या कलाकारांची नावं आर्टिस्ट सुचवताय, चित्रपटाचं नाव कलाकार सुचवताय. ती किती छान आहे. म्हणजे जेव्हा सगळेजण एका कलाकृतीसाठी इतकी मेहनत घेतात ना की आपलं म्हणून द्या, थोडा पैसा कमी मिळाला तरी चालेल, आपण 100% देऊया. ही कलाकृती तर खूप छान होते आणि हेच गरजेचं आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की हे म्हणजे मित्र खूप चांगले आहेत, पण हे माझे फक्त मित्र आहेत किंवा हास्य जत्रेतले कलाकार आहेत म्हणून त्या सिनेमात नाही आहेत. हे त्या त्या कॅरेक्टरला जात आहेत. अगदीच. आणि कास्टिंग झाल्यानंतर प्रत्येक जण ज्या एनर्जीने आणि ज्या म्हणजे मी बोलतो ना त्वेषाने उतरलेला की भाई अभि, कारण एक वेगळा टास्क होता. अख्खं रात्रीचं शूट करणं हा वेगळा टास्क होता. 25 रात्र त्या आयसोलेटेड ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी. आणि पण आणि थंडी, खूप थंडी म्हणजे बापरे बाप, 7-8 डिग्री सेल्सिअस तापमान. ऑल्सो सलग ना तुम्ही 2, 3, 4 दिवस नाईट शिफ्ट करून परत तुम्ही मेन सायकलला आलात. असं आतापर्यंत खूपदा केलं, परंतु सलग 25 दिवस हे डेंजर आहे. कारण एका पॉइंट नंतर आहे ना तुमचं शरीर रात्रीचं काम करण्याची सवय तुम्हाला कित्येक वर्षांपासून नसते आणि तुमचा स्टॅमिना जातो, तुमचा मेंदू बंद पडतो. माझा तर 10लाच बंद पडतो. तेच विचारलं, 10ला झोपते, तू जागी कशी राहिलीस? आणि कलाकारांनाही सेम प्रश्न की दिवसा आपल्याला एक सवय आहे की आपण दिवसा खूप काम करू शकतो, आपण रात्री नाही तितकं काम करू शकत, नाही होत. मी किती विनवण्या केल्या. म्हटलं दादा प्लीज बाहेर आपण काळे पडदे टाकूया, कागद लावूया दादा, आपण चीट करूया पण दिवसा करूया ना. पण तो इतका त्या गोष्टीला धरून होता की नाही, आपण जे करणार ते खरं करणार आहोत, आपण चीट नको करूया काहीच. तर कुठलीच गोष्ट त्यांनी चीट नाही केली आहे. म्हणजे तो पाण्यात श्लोक जो उतरलाय ते सुद्धा त्यांनी खरं शूट केलं, त्यांनी तेही चीट नाही केलं. तर त्याचा डेफिनेटली फायदा दिसतोय. पण मी चिनी दिसते त्याचं कारण आम्ही नाईट शूट केलं. तर अगेन तुमच्या दोघांनाही सेम प्रश्न आहे. खूप थंड, नाईट शिफ्ट, हे तुम्हाला आधीच सांगितलं की आपण रात्रीची गोष्ट, हे तर तुला माहितीच होतं. जेव्हा तुला सांगितलं की त्याच्याकडे ऑप्शनच नव्हता. पण ही गोष्ट सकाळीही शूट करता आली असती, म्हणजे जर लेखकाने करता आली असती तर चीट किंवा लिहिता आली असती की ही गोष्ट सकाळची घडते, तर ही मजा गेली असती का स्टोरीची असं वाटतं? हो, डेफिनेटली गेली असती. कारण सकाळी तुझ्याकडे खूप पर्याय असतात. जेव्हा तुझा दिवस संपतो तुझ्याकडे पर्याय अर्धे होतात. जेव्हा मध्यरात्र होते तेव्हा ते काहीतरी 10% वर येतात आणि एक पॉईंट असा आहे तुझ्याकडे पर्यायच नसतो. त्या गोष्टीची गरजच ही आहे की तुझ्याकडे पर्याय नसणे. आणि तू जो प्रश्न विचारलास की कसं जागून शूट वगैरे झालं, त्याचं सगळं क्रेडिट ह्या माणसाला आहे. अशी ती बोलली ते की तो खूप शांत आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं तुला आपोआप ती गोष्ट आवडायला लागते. आणि जेव्हा जी गोष्ट आवडायला लागते तिथे तू एक म्हणजे आपण थांबत नाही किंवा आपल्याला कंटाळ येत नाही किंवा चला रे करा पटकन असं नाही होत. कारण तो एक खूप शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करतो. नुसतं शांत नाही. आणि मला ऍड करायचं इथे, अग्रेसिव्हली शांत आहे. 2 भिन्न कॅरेक्टर्स एकत्र आहेत त्याच्यात. कारण डिरेक्टर म्हणून त्याला लीड तर करायचंय, डिसिजन तर घ्यायचंय, त्या बाबतीत तो अग्रेसिव्ह आहे. परंतु तो घेताना त्याची जी काय म्हणतात प्रोसिजर आहे ती शांत आहे. दादा म्हणजे झपाटलेला असतो कामासाठी वेळेसारखा. हा म्हणजे मी जेवढं दादाला ओळखतो, मी खूप वर्षांपासून दादासोबत काम करतोय, मुळात तो शांतच बसत नाही, त्याला चैनच पडत नाही. तो एक दिवस घरात राहू शकत नाही पूर्ण एकटाच.
तो नाहीच करू शकत हे. आणि तो कामाच्या बाबतीत एवढा डेस्परेट आहे ना की त्याचं असं ते जोपर्यंत छान होत नाही, व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत तो झपाटून मागे लागतो. म्हणजे आम्ही बरेचदा आमचे सीन्स नसायचे तेव्हा आम्ही कुठेतरी जाऊन बसायचो काय, पण त्याचं सतत एक चालूच असायचं दादाचं. सतत एकदा असाच किस्सा झाला होता, काहीतरी कुठे पत्ते बित्ते खेळत होतं आणि मस्त पत्त्यांचा डाव लागला आणि दादा फक्त आला, अरे आणि निघून कारण जागा राहायचं होतं, नाही तर एकटे बसले माणसं की मग डुलक्या. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र बसायचो. एकत्र बसल्यानंतर आयदर किस्से, आयदर खाणं पिणं, खूप खाल्लं आम्ही तिकडे, खूप चहा वगैरे, आणि नाहीतर पत्ते बित्ते. म्हणजे झालं असं, त्याचं मला आठवत होता किस्सा. इन्सर्ट शॉट्स घ्यायचे होते, काही इन्सर्ट शॉट्स घ्यायचे होते, तर त्याचं माझं बाहेर चालू होतं आणि ते 3-4 तास ती प्रोसेस चालू होती. तर माझं असं झालं जरासं की 3-4 तास झालं सीन लागले नाहीत, कलाकार माझे बिचारे बोर झाले असतील, झोप आला असेल, काय असेल, म्हणून मी म्हटलं माझ्या संकेतला विचारलं असं, म्हटलं बाकीचं कुठे, त्या रूममध्ये बसले सगळे. म्हटलं अरे एकदा बोला तरी, ते 4 तास झाले कलाकार तसेच बसलेत, आपली काळजी तर कर. म्हटलं दादा तूच एकदा जाऊन बोल, काय माहिती नाही त्यांचं. म्हणून बघितलं तर जवळजवळ पार्टी मोड होता. स्वप्नील दा आणि प्राजक्ताने आणलेला सगळा खाऊ असा मध्ये होता, पत्ते होते, आणि म्हणजे मी दरवाजा उघडला तर काहीतरी त्याच्यात विनोद झाला, खूप जोरात हसत होते. आणि म्हटलं अरे सर, बाहेर बोललं, सगळ्याचा एक सेकंड लाफ्टर थांबला. आणि नंतर कोणतरी गिल्ट मध्ये बोललं पण म्हणे, अरे दादा माझं असायला मी उगाच काळजी करतो. म्हटलं अरे चालू द्या. सिनेमाचं नाव चिकी चिकी बूम जर नसतं तर असतं रवा केक. कारण आम्ही खूप रवा केक खाल्ला. कोण आणायचा? स्वप्नील दादा एकदा प्रार्थनाने ऑर्डर केलेला. इमॅजिन त्या 25 दिवसात आम्ही जवळजवळ 23 ते 24 किलो रवा केक खाल्ला. कारण की अयंगार बेकरी जवळ होत्या लोणावळा. म्हणजे 2 गोष्टी होत्या. एकतर स्वप्नीलदा म्हणजे दत्ताने आम्हाला गरम करून दिला रवा केक, आणि दुसरं कुणालने दिलेला आम्हाला लेमन टी. हे ना 2 ब्रेक ठरलेले होते. एकदा 2-3च्या आसपास एक रवा केकचा ब्रेक व्हायचा, पूर्ण सेटवर तो गरम गरम रवा केक फिरवला जायचा, आणि मग 4:30-5ला कुणाला एक लेमन टी सगळीकडे फिरवला जायचा. सो येस, ह्या 2 गोष्टी पण खूप महत्वाच्या होत्या नाईट शूट मधल्या. ही खरं तर म्हणजे मला नेहमी असं वाटतं की दिग्दर्शक आणि निर्मात्यांची जबाबदारी असते की आपल्या क्रू मध्ये कितीही म्हणजे 70, 75, 100 लोक जे काम, त्यांना लाईफ टाईम ते 25 दिवस लक्षात राहिले पाहिजेत. जेव्हा कधी पुढच्या 50 वर्षांनी चिकी चिकी बूमचं नाव, म्हणजे आता प्राजक्ता किंवा सावता खूप मोठे झाले आणि खूप 20-25 वर्षांनी त्यांचा इंटरव्ह्यू झाला की तो चिकी चिकी मध्ये काम केलेलंस, तेव्हा ते सांगताना पण तेवढा आनंद झाला पाहिजे आणि हक्काने सांगितलं पाहिजे की ते 25 दिवस मी जगले, त्या 25 रात्री मी जगले. एक्झॅक्टली. आणि हे प्रत्येक निर्माते, दिग्दर्शक किंवा जे HOD असतात त्यांचं काम असतं. आणि तुम्ही ते लिलया पेलले, म्हणजे कोणीही कलाकार नाराज नाही, काय ते 25 दिवस. त्याच्यात अजून एक मी ऍड करतो, जे मला श्रीने सांगितलं. आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही ते, पण श्रीने एक केलं की प्रत्येकाला इक्वल हे दिली त्याने, म्हणजे ट्रीटमेंट. म्हणजे कलाकार असो का क्रू असो, सगळ्यांना व्यवस्थित खाणं मिळतंय की नाही हे त्याने स्वतःहून बघितलं. आणि ते तुम्हाला नेहमी सांगायचं की बाबा मी प्रत्येक, कारण आमच्याकडे स्क्रीन ऍक्टर्स गिल्डला तसं असतं की प्रत्येकाला व्यवस्थित समान देतात. म्हणजे तो टॉम क्रूज असो किंवा खाली स्पॉट बॉय असो, सगळ्यांना एक. सो ते त्याने, तो म्हणतो मी बाबा नियमित बघायचो की प्रत्येक जण जेवला की नाही काय वगैरे वगैरे. सो हे मी मान्यच करेन, कारण हे श्री आणि म्हणजे सेजल त्याच्या एका एक्झाम बरोबर मी मान्य करेन. जो प्राजक्ताने उल्लेख केला ना की पूर्ण शेड्यूल मध्ये मी एकदाच भडकलो, तो मी मुळात तो शेवटच्या दिवशी छान सगळं पार पडलंय शांततेत, आणि आज शेवटचं शूट आहे, शेवटचा दिवस आहे, अगदी शेवटच्या दिवशीच भडकलो ते. सो शेवटच्या दिवशी ना मी पूर्ण सेटवर ना तिळगुळ वाटलं, तिळगुळ. म्हणजे काही लाईट्स आणि यांच्यात काही भांडणं व्हायची, DOP सेक्शन मध्ये भांडणं, तर मी आपल्या अख्ख्या सेटवर तिळगुळ, आज झगडा नाही बघताय, गेलो तिळगुळ घ्या गोडगोड बोला, झगडा नाही बघताय. आणि स्पॉट पासून सगळ्यांना मी स्वतः पर्सनली मी वैभवला आणि शिला सांगितलं की बाबा एक 5-6 किलो तिळगुळ आणून ठेव. सगळ्यांना ते लाडू वाटले मी, आज कोणी झगडा नाही करेगा, लास्ट डे, आज मस्त हसत हसत सगळं करायचं आहे आपल्याला. आणि शेवटचा दिवस होता ना, तर म्हटलं एखादा कटिंग राहिलं, सीनचं काही फुटेज काढायचं राहिलं, तर म्हटलं तेवढ्या एका सीनसाठी अडकायला नको. म्हणून मी शेवटच्या दिवशी सांगितलं की काळा कापड पूर्ण बंगल्यावर टाकून घ्या, ताडपत्री.
कारण 5:30-6ला सूर्यकिरण यायला सुरू व्हायचं का, त्यामुळे पॅकअप करावं लागायचं. म्हटलं एखादं राहिलं तर एका तासासाठी मला अख्खी शिफ्ट नको व्हायला, तो सगळे करून घ्या. तर भाई 2 वाजता झालं की अरे अजून टाकली नाही, हे वैभव काय, नाही नाही दादा वो लाईट वाले डाल रहे, वो बोला है मैंने. 3 वाजता गेलो, लाइट वाला भाई वो डाला नहीं आपने, नहीं नहीं सर वो स्पॉट बॉय डाल रहे, वो चढ़ रहे ऊपर. 4 वाजता गेलो, स्पॉट बॉय अरे दादा वो डाला नहीं अब तक, वो नहीं नहीं सर वो सेटिंग वाले बोले मैं डालता नाही. त्या तिसऱ्यांदा ना माझा थोडस सूर जरा झालेला माझा की भाई हे आता ह्यांनी जे सांगितलं ना सगळ्यांना समान वागणूक होती. 4:30ला जसं मी एकदा विचारलं असिस्टंटला, म्हटलं मी 10 मिनिटं जातोय बाहेर, जरा बघून घे, एकदा कटिंग करून जातोय. हे मे बी सेजलताईने ऐकलं असेल. आणि मी 5 वाजता गेलो तर तो घोडा लावून सेजलताई स्वतः चढलेली वरती ते टाकायला. म्हणजे हे जे बोलतायत ना सगळ्यांना समान वागणूक होती. आणि तिला त्या घोड्यावर बघून मग माझं हे झालं. आणि मग माझी ती एक दिवस चिडचिड झाली, जी प्राजक्ता बोलते की एकच दिवस मी भडकलो. पण ते पुढच्या 5 मिनिटात ते टाकलं गेलं. पण हो म्हणजे अशाही गमती झाल्यात तिकडे सिनेमात. पण ना तो म्हणजे मी ते ऍड करून त्याच्यात की तो खूप चांगली मोड कशी बांधतो. एक सिनेमामध्ये एक सिक्वेन्स आहे जिथे स्वप्नील दादा पूर्ण ओला त्या थंडीत, खरंच ओला होता तो त्या थंडीत, पोर्च मधून बंगल्यात धावत येतो, बंगल्यातून स्विमिंग पूलच्या धावत जातो. असा एक अख्खा सिक्वेन्स होता जो स्टेडी कॅमवर शूट झाला होता. तर त्याच्यासाठी ना कोणीच नको होतं, एकही कॅरेक्टर नको होतं तिकडे. आणि तो जो प्रवास होता तिथे मध्ये 3-4 बेडरूम होत्या, तर सगळे त्या बेडरूम मध्ये थांबले होते. त्याने फक्त सगळ्यांना बोलवून एकदाच सांगितलं की प्लीज तो शॉट मला घ्यायचा आहे, कारण तो ओला आहे अख्खा. बरं स्वप्नील असं नव्हतं की मी ओला आहे पटकन घ्या, त्याचं असं की तुला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तू घे. पण तो ओला होता अख्खा त्या थंडीत. तर त्याचं हे कौतुक आहे, त्याने फक्त एकदा सगळ्यांना सिरियसली सांगितलं. म्हणजे आम्ही जे म्हणतो तो शांत आहे, ही जे म्हणतो अग्रेसिव्हली शांत, त्याच्यात शांतपणे सांगणं कळतं की आता जर कोण चुकलं तर मग तो आणि तो माणूस. तो हार्डली 2 टेकमध्ये शॉट झाला. एक पहिला टेक मध्ये झाला, तिथे काही टेक्निकल चूक झाली, आणि सेकंड ह्याला. सो त्याचं ते खूप काय म्हणतो त्याचं प्लस पॉइंट आहे. जेव्हा तो शांतपणे सांगतो ना, तो शेवटचा शांत असतो. नंतर जर कोण चुकलं तर मग तो आणि तो माणूस असतो. ह्या सगळ्यात म्हणजे आता जसं म्हटलं की रात्र शूट होतं आणि अख्खं युनिट लाईव्ह ठेवण्यात एका माणसाचा खूप मोठा हात आहे, तो म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नील दादाबरोबर ह्यावेळी 1-2 वेळा काम करण्याचा योग होता, पण तो काही कारणास्तव जुळून आला नाही. आणि एका कार्यक्रमात त्याने या सिनेमाला होकार दिला. म्हणजे आम्ही एका दिवाळी पहाट कार्यक्रमात गेस्ट म्हणून बाजूबाजूला बसलेलो, आणि मग त्याने विचारलं पशा काय चाललंय बाकी, भाई क्या चल रहा है. आम्ही एकमेकांना भाई बोलतो, भाई क्या चल रहा है. बोला भाई एक फिल्म का काम चालू है, तू मतलब तुझे सुना ना लेकिन तू बहुत बिझी है. तर ती दिवाळी पहाट आम्ही दिवाळी दुपारपर्यंत केली. आणि त्याने लगेच ती गोष्ट ऐकल्या बोली भाई ये फिल्म आना चाहिए, ये फिल्म जितने जल्दी आना चाहिए. पण ते थोडंसं प्रेशर होतं शूट सुरू होईपर्यंत की आय डोंट नो. म्हणजे मी त्याने आता प्राजू आणि बाकी टीम बरोबर आम्ही नेहमीच इंटरॅक्शन्स आहे, किंवा प्रार्थनाने माझ्याबरोबर याआधी माझ्या डिरेक्शन खाली नाटकात काम केलंय. स्वप्नील दादा टोटली माझ्यासाठी नवीन होता, सो मला माहिती नव्हतं. बट ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. त्याने ज्या पद्धतीने 25 रात्र अख्खा सेट लाईव्ह ठेवलाय, म्हणजे ही इज अ स्टार, बट ते स्टारडम कुठेही त्याच्या एकूण वागण्यात नव्हतं. किंवा मी म्हटलं तसं तो पहाटे 7 वाजता ह्यांना घेऊन जायचा, चलो आज लोणावला जाते, आज चलो मम्मी के ढाबा पे जाते, खाना खाने के जाते, असं त्याचं सगळं चालू होतं. आणि इज अ डिरेक्टर ऍक्टर. म्हणजे तुला काय आता त्याचा म्हणजे मी माझ्या लहानपणापासून तो लहान असताना बघतोय, तेव्हापासून त्याने काम केलंय. त्याचा एक्सपिरियन्स कमाल आहे, बाकी टेक्निकल पण त्याचं नॉलेज कमाल आहे. परंतु भाई तेरे को क्या मांगता है बता, वो मैं करेगा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मगाशी की एक तो स्विमिंग पूल मधला सिक्वेन्स, सो मला तुझं मॅनेज होत नव्हतं, कारण खूप थंड पाणी होतं, बर्फासारखं थंड पाणी होतं, आणि त्यात वारा होता. त्यामुळे सगळ्यांचं असं पडलं की एक तर श्लोक लहान, परत स्वप्नील दादा, तर तो आपण मुंबईत VFX करूया किंवा वेगळ्या लोकेशनला करूया आणि बाकी पोस्टला हे करूया. पण मी त्याला एक रिक्वेस्ट केली की भाई मेरे को ये ऑर्गॅनिक चाहिए, मतलब ये रिअल चाहिए. मग तिकडे मला अँगलवर रेस्ट्रिक्शन येणार, बाकी गोष्ट, तर मला तसं नकोय, तुला पाहिजे ना करूया.
आणि मग तू मगाशी म्हटलं होतं 5 तास जवळजवळ तो पाण्यात त्या होता, पण कमाल आहे. म्हणजे त्याने एक अख्खं वातावरण खूप लाईव्ह ठेवलंय. आणि दुसरी टुंपा म्हणजे प्रार्थना, ती नुसती हसली तरी सेट जागा व्हायचं. म्हणजे काहीतरी तिचा एक बावळटपणा करायची, स्वतःच हसायची आणि मग भाई चलो प्रार्थना मॅम ने कुछ किया है चलो सुनते. असं बावळटपणावर लाफ्टर देणारी ती पहिली गोष्ट. आणि तुला ते नसतं की ती हसते आणि मग आपल्याला असं ते अरे तिचा वाघ पडला होता असा. काय पडलं ना गाण्यात एक मित्र नावाचं गाणं येतं मला, त्या आमच्या सुजित कुमार कोरिओग्राफरने एक वाघाची मुवमेंट दिली तिला होतं सोफ्यावरनं. तर तो अचानक नुसता हसण्याचा आवाज होता आणि प्रार्थना गायब होती. तो वाघ ना सोफ्यात पडला होता. तिचा हात आणि ती कशी हसत होती, हे मी आम्हाला ऍक्च्युली दडपण होतं, मला आणि पम्याला जास्त. कारण एवढे मोठे नट स्वप्नील दादा, प्रार्थना, प्राजक्ता यांच्यासोबत करायचे. प्राजक्ता सोबत आम्ही सतत काम करतो त्यामुळे आमची मैत्री आहे किंवा आम्ही एकमेकांसोबत गप्पा मजा मस्ती करत असतो. पण स्वप्नील दादा आणि प्रार्थना सोबत आम्हाला खरंच दडपण होतं. आमची चर्चाही व्हायची आधी की यार कसं होईल पम्या आता यांच्यासोबत काम करायचंय, कसं तेवढं हे करून घेतील का आपल्याला. ते वने आमच्यासोबत असायची, वनिता. पण दादाने पहिल्या 2 दिवसातच आमच्याशी मैत्रीच करून टाकली, कम्फर्टेबल केलं. त्यांच्यात या कॉन्व्हर्सेशन मध्ये मी पण स्वप्नील होते सहभागी होईन की स्वप्नील त्यांनी इतकं कम्फर्टेबल करवलं, इतके ते आमच्यातले झाले की एका पॉइंटला की इतके तुम्हाला कम्फर्टेबल करतात त्याचं पण दादा करणे का भैया. आणि प्रार्थना म्हणजे तर आम्ही जसे येडेचाळे करत असतो सेटवर ते आमच्यावर येडेचाळे करत असते. ती डेंजर. प्राजक्ता हास्यजत्रेच्या सेटवर आणि प्राजक्ता फिल्मच्या सेटवर किती वेगळी आहे? नाही ती गोडच आहे ग. ती आमच्यासोबत तिथेही तशीच असते आणि इथेही तशीच होती. बाहेरच्यांसोबत कदाचित वेगळी असेल माहिती, पण आमची मैत्री जशी आहे ती तशीच, तिने तसंच ट्रीट केलंय आम्हाला. जिथे इथे आल्यावर पण बघितलंच नव्हतं, ती तसंच ट्रीट करते. राजू माझ्यामुळे एकदा रडलेली एवढं आठवते सेटवर. हो, म्हणजे ती शूट करून आली मुंबईतनं आणि 1:30-2 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं शूटला रात्री, कारण ती 1 करून इथे आली, हास्यजत्राचं शूटिंग करून आले आणि तिला 2च्या ऐवजी पोहोचायला 4 वाजले काहीतरी रात्री, कारण तिथे हास्यजत्राचं शूट लेट पॅकअप झालं. पण ती बोली 4 वाजता जे 2 तास मी त्या 2 तासात मी एक सीन करेन वगैरे, पण 2 तास लेट झाला ना. आता 2च्या ऐवजी 4ला पोहोचली आणि ती अशी आली जशी बोलते की ती जापनीज चिली असते, तर ती अशी आली अशी, हाय दादा थकायला आलाय प्रवासात. तर मी आपलं सहज मस्करीत तुला बोललो, अभिनय बघा आता केवढा अभिनय सुरू केलाय बघा. आणि तिला ते एवढं लागलं, दादा अभिनय वाटतोय तुला, मी खरंच थकली आहे. आणि मला आलं, अरे देवा मी राम ड्रायव्हरला मस्करी. आम्हाला तरी सवय, आम्ही रात्र जागत असतो. तिला अजिबात तिचे डोळे सुजायचे है ना दादा. प्राजूचं ना म्हणजे तुझे म्हणतो ना सेटवरची प्राजू आणि सेट सिनेमाच्या सेटवरची, तिला सेटवरती बघूनच कास झाली आहे ती. तेव्हा मी ह्याला फक्त असं दादा रावी तशीच आहे. हा खूपच कन्व्हिन्स होता. हा कदाचित दादापेक्षा जास्ती कन्व्हिन्स होता की काय, की नाही ही तूच आहेस. हे लिहिताना आम्हाला दिसत होतं, जाणवत होतं ही तूच आहेस. आणि मग त्यांच्या कन्व्हिन्शन नंतर मग ते मला पण पटायला लागलं. अगदीच. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. आणि जेव्हा ही छान कलाकृती होते, प्रेक्षकांची पोचपावती फार महत्वाची असते. तीच पोचपावती तुम्हाला किती फेब्रुवारीला मिळणार आहे? मिळणार आहे. थँक्यू सो मच. असेच राहा, पुढचे कितीही चित्रपट होते, मला ही टीम अशीच दिसली पाहिजे आणि इतकीच ग्राउंडेड आणि इतकेच छान असले पाहिजे तुम्ही. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा अंकिता या टुणटुणीत मित्रांसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. थँक्यू मज्जा करा, आम्हाला फार मज्जा आली. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.